आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय किशोरअण्णा निर्मळ, सन्माननीय श्रीनिवासजी रेणुकदास, श्रीमती रुपालीताई रेणुकदास, व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, माझे प्रिय विद्यार्थी आणि पालक, सर्वांना नमस्ते. आज श्री समर्थ सेवा ट्रस्ट अंतर्गत रविवारची शाळा या उपक्रमाच्या कार्यक्रमात आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत. ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. विशेषतः एक खेळाडू म्हणून आणि भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती म्हणून विद्यार्थ्यांसमोर विचार मांडण्याचं जी संधी मला मिळाली, ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. शिक्षण हे प्रत्येक बालकाचं हक्क असतं आणि त्यांच्या स्वप्नांना बळ देण्याचं काम या संकल्पनेच्या माध्यमातून घडत आहे. आपला अकोले तालुका हा आदिवासी बहुल तालुका असला तरी या मातीमध्ये असामान्य प्रतिभा, मेहनत करण्याची तयारी आणि जिद्द भरलेली आहे. मी स्वतः खेळाच्या क्षेत्रात प्रवास करताना एक गोष्ट अनुभवलेली आहे की यश मिळवण्यासाठी मोठ्या शहरात जन्म घेणे हे महत्त्वाचं नसतं, तर मोठी स्वप्न पाहणे आणि त्याच्यासाठी मेहनत करणे, आपल्या स्वतःशी प्रामाणिकपणाने राहणे हे महत्त्वाचं असतं. मी प्रत्येक विद्यार्थ्यांना सांगू इच्छिते, मोठी स्वप्न पहा आणि त्या स्वप्नांसाठी प्रामाणिकपणाने मेहनत करा. पुस्तकांमधून ज्ञान मिळवा, खेळामधून शिस्त शिका आणि चांगल्या संस्कारांमधून एक चांगली व्यक्ती बना. आणि नक्कीच आपल्या देशाचं, आपल्या गावाचं, आपल्या पालकांचं आणि आपल्या शिक्षकांचं नाव उज्ज्वल करा. आज मी तुमच्यासमोर आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून उभी आहे. माझा हा प्रवास केवळ एक दिवसाचा प्रवास नाही, त्यामागे अनेक वर्षांची मेहनत आहे, शिस्त आहे, प्रामाणिकपणा आहे. अनेक वेळा अपयशही आले, कठीण परिस्थिती आली, परंतु त्यामधून मी पुन्हा उभी राहिले. मनात एकच की कधी हार मानणार नाही, कारण मला माझ्या स्वप्नांवर विश्वास होता. त्यासाठी मी प्रामाणिकपणाने मेहनत केली, त्यामुळे मी आज तुमच्यासमोर उभी आहे. खेळाने एक गोष्ट महत्त्वाची शिकवली आहे की मैदानात जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत सामना संपत नाही. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. मैदानात जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत सामना संपत नाही. आणि आपल्या आयुष्यात आपण जोपर्यंत शेवटचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत आपली स्वप्न संपत नाही. त्यामुळे मी सगळ्यांना एकच सांगेल की परिस्थितीला कधीही दोष देऊ नका. आपली परिस्थिती ही आपली ओळख नसते, तर आपले परिश्रम, आपली कष्ट, आपली मेहनत करण्याची तयारी, आपली जिद्द, आपली चिकाटी, यामधून आपली ओळख निर्माण होते. आज मला इथे उपस्थित असलेल्या एकल महिला, माता भगिनी व पालकांचाही उल्लेख करावासा वाटतो. अनेक माता अत्यंत कठीण परिस्थितीतून आपल्या मुलांचं संगोपन करत आहेत, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी अहोरात्र मेहनत करत आहेत. मी त्यांना मनापासून मानाचा सलाम करते. आम्ही सगळेजण खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे आहोत. श्री समर्थ ट्रस्टचे संस्थापक सन्माननीय श्रीनिवासजी रेणुकदास, तसेच श्रीमती रुपालीताई रेणुकदास, मी यांचेही मनापासून आभार व्यक्त करते, अभिनंदन करते आणि पुढील वाटचाली शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यांनी माझ्यासोबत एकदा बोला, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद.